मानाचा जय बाळूमामा भावांनो. तर माझ्या पाठीमागे तुम्हाला झाड दिसत असेल, हे झाड आदमापूरमध्ये बाळूमामांच्या मंदिराच्या बरोबर गाभाऱ्याच्या समोर आहे. भावांनो, माझ्यासारखंच हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल की हे पिंपळाचे झाड कुणी लावलं होतं. तर हे पिंपळाचे झाड कुणी लावलं यावर आधारित हा आपला छोटासा व्हिडिओ आहे. आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला बाळूमामांबद्दल नवीन नवीन माहिती आपल्या या चॅनलवरती भेटत जाईल. तर भावांनो, हे बाळूमामांच्या गाभाऱ्या समोरील जे पिंपळाचे झाड आहे, तर भावांनो, या पिंपळाच्या झाडाचा एक छोटासा इतिहास आहे, तोच मी तुम्हाला आज इथं सांगणार आहे. तर भावांनो, बाळूमामांनी समाधी घेतल्यानंतर काही दिवसांनीच बाळूमामांची मेंढरं त्या परिसरातून चालली होती. बाळूमामांच्या समाधीपासून मेंढरांचा एक कळप जात असताना त्यातून एक मेंढी पळून बाळूमामांच्या मंदिराजवळ आली आणि त्या मेंढीने बाळूमामांच्या या मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या. 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर 5वी प्रदक्षिणा झाल्यानंतर तिने त्या बरोबर जे झाड लावलेलं आहे त्या झाडाच्या इथं डोकं ठेवून मामांना नमस्कार करून आपला जीव सोडला. म्हणजे तिथं त्याच जागी तिने मामांना वंदन करून आपला जीव सोडला आणि त्याच ठिकाणी बाळूमामांच्या त्या भक्तांनी त्या कळपाच्या मेंढरा मागे जे बाळूमामांचे भक्त होते, कुंडलिक ज्ञानू पाटील या बाळूमामांच्या भक्तांनी त्याच ठिकाणी त्या मेंढीला तर भावांनो, त्याच ठिकाणी त्या मेंढीने प्राण सोडल्यानंतर बाळूमामांच्या त्या भक्ताने त्या कळपाच्या मागे असणाऱ्या भक्ताने म्हणजेच कुंडलिक ज्ञानू पाटील या बाळूमामांच्या भक्ताने त्या मेंढीला तिथेच पुरले आणि त्याच्यावरती हे पिंपळाचे झाड लावले. तर भावांनो, या झाडाचा असा हा छोटासा इतिहास आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या बाळूमामांच्या सर्व भक्तांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून बाळूमामांचा खरा इतिहास सर्वांना माहिती पडेल. बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग बरं.